तर चला आज आपण बनवणार आहे एकदम टेस्टी आणि एकदम मस्त खाताच आवडेल असा आपण आज घरच्या घरी लग्नातल्यासारखा भात बनवणार आहे, ते पण साध्या सोप्या पद्धतीने. मग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला आता आपण ह्या रेसिपीची सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी 3 वाटी तांदूळ घेणार आहे. तांदूळ जे आहे ते तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता. तर मी 3 वाटी तांदूळ घेणार आहे, कारण आपल्याला जेवढं तांदूळ आहेत तेवढंच आपण ह्याला साहित्य पण वापरणार आहोत. तर आता मी 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर आता आपण हे तांदूळ जे आहे ते मी स्वच्छ करून घेतलेला आहे. त्याच्याला आता आपण हे तांदूळ जे आहे ते साईडला ठेवणार आहोत. आता घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. त्याच्यामध्ये मी 1 छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक काप करून, 5 ते 6 अद्रकचे तुकडे, आणि आता आपण घेतलेला आहे लसूण थोडासा भरपूर वापरायचा. आणि आता एकदम गावरान ताजी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पुदिना घेणार आहोत. 1 छोटी वाटी मी पुदिन्याची पाने घेतलेले आहेत. तर चला आता आपण ह्याची पेस्ट बनवणार आहोत. पेस्ट बनवताना पाण्याचा वापर केला तरी चालतो. तर हे पहा मी अशा पद्धतीने जी पेस्ट बनवलेली आहे. तर चला आता आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण तेल घेणार आहोत. तेल पण थोडंसं आवडीनुसार घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा गावरान तूप घेतलेला आहे, जेणेकरून भाताची टेस्ट अजून वाढेल. तर आता त्यामध्ये खडा मसाला घेतलेला आहे. त्यामध्ये मी दोन्हीही विलायचीचा वापर केलेला आहे, म्हणजे मोठी विलायचीचा वापर केला आहे आणि छोटीही विलायचीचा वापर केलेला आहे. त्यासोबत लवंग, मिरी आणि दालचिनी घेतलेली आहे. तर चला आता आपण तेजपत्त्याची पाने 3 ते 4 घेतलेले आहेत आणि 1 वाटी कांदा चिरून घेतलेला आहे मध्यम आकाराचा. तर त्यामध्ये लगे आपण हिरवी मिरचीचे तुकडे केलेले आहेत 8 ते 9 छोटे छोटे. तर हे साहित्य अगोदर आपण ह्या तेलामध्ये भाजून घेणार आहोत. तुपाचा असा खमंग वास येत आहे. तर आता आपण घेणार आहे 5 ते 6 एकदम ताजी आणि एकदम गावरान कढीपत्ता घेतलेला आहे. तर चला त्यामध्ये आता आपण 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरे घेतलेला आहेत. तर आपण ही सगळं साहित्य आहे ते मस्त भाजून घेणार आहोत अगोदर. तर हे पहा थोडासा कलर बदललेला आहे कांद्याचा. तर लगेच आपण त्याच्यामध्ये पेस्ट घेणार आहोत, जी आपण लसूण अद्रक कोथिंबीरची पुदिन्याची केलेली, ते सुद्धा आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत. तर हे पहा एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे, पण टेस्टी आहे, झटपट होणारे. तर चला मसाला भाजला आहे. तर त्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला होता ते पाणी घेतलेलं आहे. आणि आता आपण तांदळाच्या अंदाजाने पाणी घेणार आहोत. तर आता मस्तपैकी असं छान वास येत आहे. तर चला मग आता पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 छोटी वाटी शेंगदाणे, अख्खे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत कापून. आणि आता आपण घेणार आहे ते म्हणजे ओला वाटाणा घेतलेला आहे, ते सुद्धा आपण या पाण्यामध्येच घेणार आहोत. तर हे पहा आता आपण घेणार आहे लिंबाचा रस घेतलेला आहे, एक अर्धा लिंबू घ्यायचा आहे, जास्त नाही. आणि आता घेतलेला आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर ह्या पाण्याला अशी उकळी फुटलेली आहे. तर चला आता ही तांदूळ जे आहेत ते आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तांदूळ धुतलेला आहे. तर आपण हे तांदूळ जे आहेत ह्या पाण्यामध्ये म्हणजे मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि आता फक्त वाट बघायची आहे म्हणजे शिजण्याची. तर आता आपण हे तांदूळ जे आहेत ह्या मसाल्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि छानशी उकळी फुटलेली आहे. तर हे पहा भात शिजण्याची तयारी होत आहे. आता फक्त भात शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. तर निम्म पाणी जे आहे त्याच्यामध्ये आटलेलं आहे आणि भात जे आहे ते आपला 80% शिजलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहे की त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण घेणार ऑरेंज कलर घेणार आहोत. तर हे पहा आपल्याला अंदाज कळतो आपल्या भाताला पाणी किती लागतं, त्या अंदाजाने हे पाणी जे आहे ते ज्या भातामध्ये आहे. तर आता आपण कलर आणि कोथिंबीर घेतलेली आहे, फक्त ताट झाकून ठेवणार आहे आणि ही भात जे आहे ते वाफलून घेणार आहोत. तर हे पहा मी तुम्हाला दाखवत आहे, चांगलं 2 ते 3 मिनिटांनी दाखवणार आहे, कारण कमी गॅसवर मी ही भात वाफ घेतलेला आहे, म्हणजे छान वाफेत शिजलेला आहे. तर आता चला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, खाण्यासाठी तयार आहे. तर ही जी भात आहे ते एकदम मस्त असा झालेला आहे, एकदम लग्नातल्यासारखा. तर ह्याबरोबर घेणार आहोत अजून थोडंसं तूप घेणार आहे आणि ही भात जे आहे ते कसा झालेला आहे हे थोडंसं करणार आहे. सोबत वांग्या बटाट्याची भाजी झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा
आणि व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा.